तर मित्रांनो, गाडी सर्व्हिसिंग सोबत इथं गाडी पण तुम्हाला भेटणार आहे. जर तुमच्यासोबत जर परमिट असेल तुमच्यासोबत किंवा गाडी तुम्हाला एक्सचेंज करायची असेल तर त्यांच्याकडे गाडी अवेलेबल आहे. चला मी तुम्हाला गाडी दाखवतो. ही गाडी एकदम पॅसेंजरसाठी आणि ड्रायव्हरसाठी सुद्धा खूप कम्फर्टेबल आहे, कारण की त्याच्यामुळे आपल्या मणक्याचा आजार होणार नाही, कुठले पाठ कंबर पाय कुठलाही दुखणार नाही तुमचा. तुम्हाला 253 पर्यंत कॅश बाय भेटणार आहे. डीडी प्लस डीडी सहित डीडी सहित 253 ला कॅश मध्ये. खोलून काय करतात त्याला? पॅकिंग टाकायची. पॅकिंग टाकायची. वरची पॅकिंग. हेड पॅकिंग टाकायची. हेड पॅकिंग. तर आपल्या गाडीची हेड पॅकिंग केली होती मित्रांनो. तर हेड पॅकिंग जाण्याचं कारण कूलंट डब्यात राहत नव्हतं आणि डब्यातलं त्या फॅनमध्ये जायचं तर फॅनमधलं डब्यात जातं तर रिवर्स, त्याच्यामुळे हेड पॅकिंग हे टाकावं लागणार होती. त्याच्यामुळं गणेश हेड खोलत आहे. कधी कधी वॉटर मध्ये पाणी नसलं, त्याच्यात पाणी नसलं वॉटर फिल्टर त्याच्यामुळे पण जातो. अजिबात गरज नाही. पॅकिंग टाकायची अगोदर. मित्रांनो, पाठीमागं दाखवलं मी की गाडीची सर्व्हिसिंग केली होती, परंतु कूलंटचा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झालेला नव्हता. मी म्हटलं कूलंट हे रिवर्सच जात आहे. आता इथं packing आहे बघा. ऑटोमोबाईल हे पूर्ण एवढं खोलल्यानंतर पॅकिंग आहे. पण सर्व काम करून मिळतील यांच्याकडे. पूर्ण हेड बाजूला काढलंय, नंतर पॅकिंग पण मिळून जाईल. हा एक पार्ट काढलाय, हा एक काढलाय, नंतर ही पॅकिंग. एवढ्या पॅकिंग मुळे आपले कूलंट रिवर्स. आपल्याला पाईप पण चेंज करायचे. तो म्हटला परत लीक होऊ नये, बरेच दिवसाचे आपण बदललेच नव्हते. खोलायचं सगळं टाकून द्यायला वेळ. तर गणेशने सगळं काढून त्याला मस्त ब्लेडने सगळं साफ करून घेतलं. साफ करून ठेवलं की तो वॉशिंगला गेला त्याला घेऊन. तर पूर्ण वॉशिंग करून घेऊन मगच बसवलं. मित्रांनो, गाडी सर्व्हिसिंग सोबत इथं गाडी पण तुम्हाला भेटणार आहे. जर तुमच्यासोबत जर परमिट असेल तुमच्यासोबत किंवा गाडी तुम्हाला एक्सचेंज करायची असेल तर त्यांच्याकडे गाडी अवेलेबल आहे. चला मी तुम्हाला गाडी दाखवतो. याचे पाहू शकता बॉडी कशी आहे, सगळं पूर्ण BS7 गाडी आहे. तर याची 273 पर्यंत गाडी बसते. कॅशने घेतली तर तुम्हाला 253 मध्ये बसेल गाडी पूर्ण. तर पूर्ण लुक पाहू शकता तुम्ही आणि एकदम कम्फर्टेबल. समोरचं तर तुम्ही पाहू शकताय, एकदम कम्फर्टेबल आहे. डिलक्स गाडी आहे आणि ॲव्हरेज पण भारी आहे. जर तुम्हाला एक्सचेंज पण करायची असेल तर गाडी होऊन जाईल तुमच्यासाठी. तर पूर्ण मधलं सीट पण पहा तुम्ही कसं आहे याचं. तर किती स्पेस आहे कस्टमर साठी तुमचं पाहू शकता तुम्ही. स्पेस एकदम भारी आहे. TVS गाडी एकदम पॅसेंजर साठी आणि ड्रायव्हर साठी सुद्धा खूप कम्फर्टेबल आहे, कारण की त्याच्यामुळे आपल्या मणक्याचा आजार होणार नाही, कुठले पाठ कंबर पाय कुठलाही दुखणार नाही तुमचा. आता पाठीमागं तुम्ही ह्याचा लुक पाहू शकता. तरी गाडी बनवलेली नाही. जर एकदा बनवणे अस्तर वगैरे सगळं केलं ना, कोड बीड वगैरे व्यवस्थित मारलंय, पॅक करून घेतलं तर गाडी एक नंबर आहे. डॅशबोर्ड वगैरे नवीन कशा आहे, LED लाईट आहे, याला BS7 आहे गाडी, एकदम खास मॉडेल आहे. सॉरी मित्रांनो, ही BS6 गाडी आहे, 7 नाही आहे. BS6 पण गाडी चांगली आहे. BH4 गाड्या जेवढ्या मजबूत होत्या तशीच गाडी BS6 पण आहे. तर मस्त गाडी आहे मित्रांनो. तरी कॅश तुम्हाला 253 पर्यंत कॅश बाय भेटणार आहे. डीडी प्लस डीडी सहित डीडी सहित 253 ला कॅश मध्ये. त्याच्यात तुम्हाला लोन करायचं, लोन पण होऊन जाईल. त्याला इंटरेस्ट वाढणार, तुमचं व्याज जे आहे ते वाढणार.
मग तुम्ही टीव्हीचं करू शकता किंवा तुमचं अदर कुठली बँक असेल त्याचं पण लोन करू शकता ते मजबूत गाडी. पहिल्या रिक्षाला येत नव्हता बाटला, आता बाटला पण येतोय. तर गणेश धुवून आणलेलं आहे मस्त रेडन ते आता वॉशिंग पण करून. पिस्टनला मराठीमध्ये दट्ट्या म्हणतात. काय म्हणते ना दट्ट्या पिस्टनला मराठीमध्ये दट्ट्या असं म्हणतात. ते दट्ट्या सोन्याची चेन काढत आली बाहेर. द्वारखंड बांधले त्याला एक सिस्टीम असं बसवायची हा दट्ट्या मधला ना. मला मराठीमध्ये दट्ट्या म्हणतात, इंग्रजीमध्ये पिस्टन म्हणतात. गरम झाले ते पहिले चेन मध्ये जाते त्याच्यामुळे त्याने त्याला अगोदर दोरी लावली होती त्याच्यामुळे चेन मध्ये जात नाही आणि व्यवस्थित बसतो. हिरो काय काढले कुलंट आहे मित्रांनो. फॅन मधलं हे असं हिरोगार शेवा आला तर काय कुलंट इंजन गार करता येते. गार गरम झालं हिट झालं इंजन की ते थंड करणार. करू चालू मग. तर चालू बेरिंग पण असते वाटतं याला ना. काय पुढे बेरिंग येईल. आता टूथपेस्ट लावली गाडीला. पांढराशी बदल याला ॲनाबॉन्ड म्हणते. ॲनाबॉन्ड टूथपेस्ट नाही रे, ॲनाबॉन्ड. इंजिनने पण दात घासले पाहिजे कधी कधी आहे का नाही. हा मत होते आता याचं डोकं लावले याचं डोकं बाहेर काढ. इंजिनचं डोकं बाहेर निघलेलं. पॅन कार्ड लागते घ्यायचा. त्याचं पिना लय नेट असते ना इकडे. ते जाऊ तिथे लाव. त्याने ते लावले टूथपेस्ट. त्याने काय ते फिट राहतं का रबर. खूप भारी ते बघ. डायरेक्ट रबर तयार होतं. ॲनाबॉन्ड लावली त्याला लगेच मग रबर. रबर टाकायची गरज नाही थोडक्यात. अरे सिस्टम आहे नवीन काय ना काय येतोय बरं मार्केटमध्ये. मोठं काम काढलेलं आहे आता. फिट गेला जातो वॉटर. हा वॉटर हा एक पार्ट गेल्यामुळे आपलं पूर्ण कुलंट जे होतं 2 दिवसात संपत होतं. हा पार्ट मित्रांनो किती 1733 रुपये तरी. ते कशी फाट वाजत होते का. नाही जरा व्हायब्रेट होती थोडी जास्त गाडी. आता फुर्र वाजन. आता क्लिअर एक नंबर ओके झाली. किती रुपयाला मिळाला ते पार्ट. 1733 रुपये किंमत आहे ना. डायरेक्ट एमआरपी ला दिला. त्याच्या डिस्काउंट द्यायचं ना म्हणावं. काय झालं जुनी गाड्याला 7 वर्ष झाले पार्ट. पार्टचे वजन आहेत ना टीव्हीचे. डुप्लिकेट नाही ना. बनवायला वेंडर देत कोणाला तरी. त्याचं काय नसतं एवढं. पॅकिंग कंपनीच आहे ना. पार्ट मग बाहेर पण डुप्लिकेट भेटू शकतो. लोखंडाचा गंज आहे का. खराब व्हायला लागले का मग सायलेन्सर. नाही मग का कलर दिला आहे ना तर नाही काय प्रॉब्लेम नाही त्याला. चला भावानो गाडीचं काम झालं. गणेश काढली गाडी आता राऊंड मारायला. चेक करत आहे बरोबर टायरिंग आहे का. अजून काही कुठला प्रॉब्लेम असेल तर लगेच
कळेल म्हणजे. तर राऊंड मारलाच पाहिजे, गाडी क्लिअर होण्याच्या अगोदर पण राऊंड मारतो आणि क्लिअर झाल्यानंतर सुद्धा मारतो.